अक्षय तृतीयेला गुप्तपणे ही एक गोष्ट नक्की करा. पैशाच्या राशीत रुळाल, 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल. अक्षय तृतीया एक असा दिवस जेव्हा देव स्वतः पृथ्वीवर लक्ष्मीचा अक्षयवर देण्यासाठी फिरतो. ज्याने या दिवशी केलेला प्रत्येक उपाय, प्रत्येक प्रार्थना, प्रत्येक दान कधीही संपणार नाही, कमी होणार नाही, असे फळ देते. आज मी तुम्हाला सांगणार आहे काही असे गुप्त उपाय जे केल्यास तुमच्या घरात धनाचा, समृद्धीचा आणि सौख्याचा पाऊस पडेल. पिढ्यानपिढ्या श्रीमंती खेळेल. पण हे उपाय गुप्त आहेत, फक्त श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहेत. चला तर मग पाहूया ते अद्भुत रहस्य. आणि लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घरी स्थिरावेल. अक्षय तृतीयेला करा गुप्तपणे ही एक गोष्ट आणि मिळवा अपार श्रीमंतीचे वरदान. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद सदैव तुमच्यावर हवा असेल तर, वाटत असेल तर व्हिडिओला मनापासून एक लाईक करा. आणि चॅनल बद्दल काही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि कमेंट मध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. सकाळी तुळशीपुढे गुप्तपणे 1 रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करा. तुळस ही लक्ष्मीचे प्रतीक आहे. सकाळी स्नानानंतर गुप्तपणे तुळशीच्या गच्चीकडे जा. एका स्वच्छ 1 रुपयाच्या नाण्यावर हळद टाका आणि तुळशीच्या मुळाशी ठेवून हा मंत्र उच्चारा, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. मग प्रार्थना करा, माते माझ्या घरात कायमची समृद्धी वस्ती करो. यामुळे घरात धनप्रवाह कायम राहतो. घराच्या मुख्य दरवाजाला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा. केशर हा अत्यंत पवित्र आणि श्रीमंतीचे प्रतीक मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लहानशा वाटीत शुद्ध जल आणि थोडं केशर मिसळा. सकाळी घराच्या दरवाजाच्या चौकटीला आणि पायरीवर हे पाणी शिंपडा. गुप्तपणे कोणालाही सांगितल्याशिवाय करा. हे करताना मनात फक्त एकच भाव ठेवा, माझ्या घरात लक्ष्मीचा वास राहो. गुप्तपणे गव्हाचे पीठ व 5 प्रकारचे धान्य दान करा. 5 धान्य म्हणजे गहू, तांदूळ, हरभरा, मूग व मटकी. या सर्व धान्यांचे थोडेसे प्रमाण एकत्र करून एका गरजू व्यक्तीला दान करा. ही कृती गुप्ततेने करा. दान घेतलेले व्यक्तीचेही तुम्ही आभार मानू नका, फक्त मनात लक्ष्मीला वंदन करा. यामुळे आयुष्यात अन्नाची व पैशाची कधीही कमी भासत नाही. शंखात दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा. शंख हे भगवान विष्णूचे अत्यंत प्रिय आहे. शुद्ध दूध शंखात भरून विष्णूच्या मूर्तीवर किंवा फोटोवर शिंपडून द्यावे. हे करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः मंत्राचा जप करा. यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि ऐश्वर्य वाढते. गुप्तपणे एखाद्या पांथस्थाजवळ नाणे टाका. एखाद्या रस्त्यावरील गरजू व्यक्तीच्या पायाजवळ गुप्तपणे 1 रुपयाचं नाणं ठेवा, पण मागे वळून पाहू नका. या कृतीने गुप्त धनलाभाचे योग तयार होतात. माता लक्ष्मी अशी सेवा खूप पसंत करते. घराच्या मुख्य दरवाजावर केवड्याचं पाणी शिंपडा. केवडा हा शीतलता, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे. या दिवशी मुख्य दरवाजावर केवड्याचं पाणी शिंपडल्याने लक्ष्मीचा प्रवेश सुखकर होतो. घराच्या कोपऱ्यात हळदीचा दिवा लावणे. घरातील ईशान्य कोपऱ्यात देवतांचा कोपरा मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी त्या कोपऱ्यात शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्यात हळद मिसळा. जसा दिवा जळतो तसे घरातील दरिद्रतेचे अंधकार नष्ट होतात. ही एक अत्यंत प्रभावी गुप्त साधना आहे जी लक्ष्मीला आकर्षित करते. श्री विष्णू, माता लक्ष्मी, कुबेर यांचे आशीर्वाद याच दिवशी सहज मिळू शकतात. तांदळावर हळद लावून गुप्तपणे दान केल्यास अन्न व धनाची कधीच कमतरता येत नाही. सकाळी पाणी शिंपडताना श्री बीज मंत्राचा जप करा. पितरांसाठी गुप्तपणे जलदान करा. पितर प्रसन्न होतात, वंशाचा उदय होतो. चांदीचे छोटे सिक्के गुप्तपणे गुप्त जागी पुरवले तर अक्षय लक्ष्मी प्राप्त होते. विष्णू आणि लक्ष्मीच्या फोटोसमोर गुप्तपणे कमळाचे फूल अर्पण करा. लक्ष्मी स्तोत्र एकट्याने बसून वाचा आणि कोणालाही सांगू नका. शंखात दूध भरून गुप्तपणे विष्णूला अर्पण करा. गुप्तपणे एखाद्या गरीब माणसाच्या पायाजवळ काही नाणे सोडून द्या आणि मागे वळून पाहू नका. सकाळी तुळशीपुढे गुप्तपणे 1 रुपयाचे नाणे ठेवून प्रार्थना करा. मंत्र, ओम श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः. घराच्या मुख्य दरवाजाला गुप्तपणे केशराचे पाणी शिंपडा. अक्षय तृतीयेला गुप्तपणे गव्हाचे पीठ आणि 5 प्रकारचे धान्य गोरगरिबांना दान करा. लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा 118 वेळा जप करा. सकाळी स्नानानंतर घरात थोडंसा गुळ गुप्तपणे पसरवा आणि नंतर झाडून घ्या. गोडवा वाढतो. गुप्तपणे पितरांसाठी गायला गुळ व गहू खाऊ घाला. घराच्या मध्यभागी दिवा लावून फक्त श्री मंत्राचा 108 वेळा उच्चारण करा. गुप्तपणे मिठाई दान करा, विशेषतः खीर किंवा पेढा. घराच्या मुख्य दरवाजावर केवड्याचं पाणी शिंपडून लक्ष्मीचं आवाहन करा. सकाळी झाडून आलेल्या घरात गुप्तपणे सुगंधी धूप फडकवा. नवीन तांदूळ आणि साखर गुप्तपणे तिजोरीत ठेवा.
गुप्तपणे नारळ पूजेसाठी वाहून पुन्हा घराच्या गुप्त कोपऱ्यात ठेवा. श्रीकृष्णाला तुपात शिजवलेले गोड पोहे नैवेद्य म्हणून अर्पण करा. गुप्तपणे घरात झेंडूच्या फुलांची रांगोळी करा. स्वतःच्या तिजोरीवर गुप्तपणे चंदन लावा. घराच्या कुंडीत गुप्तपणे एक पाकळी सुद्धा गुलाबाची पुरवा. महालक्ष्मीला प्रिय गंधाचा चंदन धूप गुप्तपणे पेटवा. गुप्तपणे एखाद्या पाणथळ जागेवर पाणी सांडवा. जलदेवता प्रसन्न होतात आणि धनलाभ होतो. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय लक्ष्मी माता.